नमस्कार मित्रांनो, ऑल इन्फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात बांधकाम कामगारचा फॉर्म ऑनलाईन सुरू झालेले आहेत. तर आपण फॉर्म कसा भरायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्याला गुगलवर बांधकाम कामगार नोंदणी असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पहिल्यांदाच इंटरफेस दिसेल, तिथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपण अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल. कामगार नोंदणी. तर या इथं म्हणलेलं आहे नोंदणी पात्रता निकष, म्हणजे यासाठी निकष काय आहेत नोंदणी करण्यासाठी. तर 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार आणि मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं कामगार यासाठी पात्र आहेत. तर कागदपत्र काय काय आहेत, तर मंडळात नोंदणी करण्याकरता फॉर्म बी भरून आपण खालील दस्तावेजासह ते अर्ज सादर करायचे आहेत. वयाचा पुरावा, 90 दिवस काम केलेलं प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे 3 फोटो. आणि नोंदणी फी आहे ₹1 आणि वार्षिक वर्गणी आहे ₹1. तर अशा प्रकारे आहेत. आणि कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादीसुद्धा दिलेली आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी जे काम करणारे कामगार आहेत, जसे की इमारती, रस्त्यावर रस्ते बांधणे, रेल्वे ट्रॅक, अशा प्रकारे जे कामं करतात, ड्रेनेजचे काम करणारे जे काही कामगार आहेत, त्याचबरोबर पारेषण विभागामध्ये, त्याचबरोबर इलेक्ट्रिक लाईन, वायरलेस, दूरदर्शन, दूरध्वनी, म्हणजे बहुतेक जे भागामध्ये आपल्या जनरल कामामध्ये जे कामगार असतात, ते कामगार या ठिकाणी जे आहे ते नोंदणी करू शकतात. तर यासाठी आपल्याला पात्रता तपासावी लागते आणि पात्रता तपासून आपण मग पुढं नोंदणी करायची आहे. तर या इथं आल्यानंतर आपण बघू शकता, या इथं आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला आपली जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. आणि तारीख टाकल्यानंतर खाली या इथं बघू शकता तुम्ही 90 दिवसाहून अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का म्हणलेलं आहे. तर तिथं पुढं टिक बॉक्स दिलेला आहे, तिथं टिक करायचं आहे. आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का म्हणले, तिथं टिक करायचं आहे. आणि आपल्याकडे आधार कार्ड आहे का, तर टिक करायचं आहे. आणि खाली लिहिलेलं आहे तुमची पात्रता तपासा. तर ही सगळी माहिती मी भरून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. तर ही माहिती मी भरलेली आहे. आता आपण या इथं पात्रता तपासा या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मेसेज येईल, यू आर एलिजिबल टू रजिस्टर, प्रेस ओके टू प्रोसीड विथ महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड न्यू वर्कर रजिस्ट्रेशन. तर अशा प्रकारचा मेसेज तुमच्यासमोर येईल. आपल्याला इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर जे आहे ते रजिस्टर करण्यासाठी जे आहे ते ओपन होईल पुढचं पेज. तर ओके म्हणल्यानंतर आपल्यासमोर पुढचं पेज ओपन होईल. ते ओपन झाल्यानंतर आपण जी काही रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस आहे ती आपण इथून पुढं भरू शकतो. तर आपला फॉर्म आता ओपन होत आहे. हा फॉर्म ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल. हा फॉर्म ओपन होत असताना जेव्हा किंवा प्रॉब्लेम आला तर पुन्हा प्रयत्न करायचा आहे. आणि ओपन झाल्यानंतर आपण जी आहे ती सर्व माहिती या इथं भरू शकतो. तर आता आपला फॉर्म जो आहे तो ओपन झालेला आहे. या इथं सुरुवातीला बघू शकता त्यांनी सूचना दिलेली आहे, इथं आपण ती वाचायचं आहे व्यवस्थित. जर तुम्ही कल्याणमध्ये काम करत असाल तर कृपया कल्याण हे तुमच्या जवळचे WFC स्थान म्हणून निवडा. तर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणचं जे काही नाव आहे ते आपण निवडायचं आहे. या इथं आधार नंबर टाकायचा आहे. या इथं ज्या व्यक्तीचं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आणि प्रोसीड टू फॉर्म या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या इथं आपण क्लिक केल्यानंतर आपल्या पुढं फॉर्म जो आहे तो ओपन होईल. फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला या इथं वैयक्तिक माहिती जी आहे ती भरायची आहे. तर या इथं आपल्याला फॉर्म ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा पहिले नाव दिसेल, वडिलांचे नाव आणि आडनाव. अशा प्रकारे या इथं ज्या व्यक्तीचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्या व्यक्तीचं इथं सर्व माहिती जी आहे ती भरून घ्यायची आहे. त्याचबरोबर तुमचा आधार नंबर इथं ॲटोमॅटिक जो आहे तो येऊन जाईल. आणि इथं तुमचं जे काही वैवाहिक स्थिती आहे किंवा जी काही माहिती आहे ती इथं भरायचं ऑटोमॅटिक मोबाईल नंबरसुद्धा इथं जो आहे तो दिसेल. तर आधार कार्डनुसार आपल्याला या इथं जो आहे तो पत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि सर्व पत्ता टाकल्यानंतर जिल्हा, तालुका, तुमच्या जवळचं पोस्ट ऑफिस, पिनकोड हे सर्व माहिती भरायचं आहे. आणि खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथं कौटुंबिक
माहिती जी आहे ती भरायची आहे. म्हणजे आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई वडील पत्नी आणि पहिल्या 2 पल्ल्यांचीच नावे भरावीत. अशा प्रकारे आपण आपल्या कौटुंबिक जे सदस्य आहेत त्यांची माहिती भरू शकतो. तर या इथं पहिल्यांदा आपल्याला नाव, आडनाव आणि त्याचबरोबर जे काही तुमचं नातं आहे ते नातं, जन्मतारीख अशा प्रकारे माहिती जी आहे ती भरायची आहे. आधार नंबर टाकायचा आहे आणि शिक्षण वगैरे काय असेल ते तर सिलेक्ट करायचं आहे. आणि खाली निळ्या अक्षरात तुम्हाला ॲड मूव्हर आणखी जोडा म्हटलं आहे, तिथं त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कुटुंबातील इतर सदस्यांची नावे जी आहे ती जोडता येतात. तर खाली आल्यानंतर नियोक्ता तपशील म्हणजे 90 दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र आपल्याला या इथं त्याची माहिती जी आहे ती भरायचं आहे. तर या इथं भरत असताना कामगाराच्या कामाचे स्वरूप जे काही आहे ते इथं क्लिक करून आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जारी करणाऱ्याचा प्रकार जो काही असेल तो आपल्या प्रमाणपत्रानुसार टाकून घ्यायचा आहे आणि जावक दिनांकसुद्धा या इथं टाकून घ्यायचा आहे आणि जावक क्रमांक जो तुमच्या प्रमाणपत्रावर आहे तो टाकून द्यायचा आहे. आणि आपल्याला पडताळणीसाठी योग्य तालुका केंद्र जे आहे ते निवडायचं आहे आणि आपल्याला या इथं तालुका केंद्र निवडण्यासाठी सांगितलं जाईल. तुमचं जवळचं तालुका केंद्र आपल्याला निवडायचं आहे आणि या इथं तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते इथं अपलोड करायचं आहे. जसं की या इथं आधार कार्ड आणि हे 2 MBपेक्षा जास्त असता कामा नये. 2 MBपर्यंत तुम्ही इथं अपलोड करू शकता. इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि खालच्या बाजूला या इथं 90 दिवस काम केलेल्याचं प्रमाणपत्र आपल्याला डाउनलोड जे आहे ते करायचं आहे. तर स्क्रोल केल्यानंतर अशी सर्व माहिती आपण जी आहे ते तर यात माहिती भरल्यानंतर आपल्याला ह्या चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर जे आहे ते क्लिक करायचं आहे. तर आता मी सर्व माहिती ही भरून घेतो आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. तर आपण भरलेला आहे आणि या इथं आपल्याला आता तालुका निवडल्यानंतर आपल्याला या इथं तारीख जी आहे ती निवडायची आहे. जिथं आपलं थंब जे आहे ते घेतलं जाणार आहे आणि जे काही आहे ते आपलं फोटो घेतला या इथं बघू शकता तारीखशी निवडून घ्यायचं आहे आणि या इथं लाल आहे ती शासकीय सुट्टी आहे आणि हिरवा कलर आहे तो निवडलेला दिनांक आहे आणि पिवळा जो आहे तो कोटा पूर्ण झालेला आहे. तर या इथं आता आपण डेटवर क्लिक केलेला आहे आणि या इथं लाल जे आहे ते शासकीय सुट्टी आणि पिवळं जे आहे तो कोटा या इथं पूर्ण झालेला आहे आणि हिरवा आहे ते अशा प्रकारे सर्व या इथं सिम्बॉलनुसार माहिती दिलेली आहे. आता आपण या इथे एक तारीख जी आहे ती निवडून घ्यायची आहे. ह्या तारखेला जाऊन आपल्याला KYC जी आहे ती संबंधित तालुका केंद्रावर जाऊन पूर्ण करायची आहे. या इथं आता एक आपण तारीख जी आहे ती सिलेक्ट करूया. तुमच्या सोयीनुसार तुम्ही तारीख घेऊ शकता. तर या इथं बघू शकता सर्व तारीख आलेल्या आहेत. लाल कलर जो आहे तो शासकीय सुट्टीचा आहे. आता या इथं लाल आणि पिवळा कलर सोडून आपण जे आहे ते या इथं तारीख जी आहे ती आपण आता सिलेक्ट करून घेऊयात. तुमच्या सोयीनुसार तुम्ही तारीख या इथं सिलेक्ट करू शकता. तर आता इथं मी 18 फेब्रुवारी 2025 ही तारीख सिलेक्ट केलेली आहे. सिलेक्ट केल्यानंतर या इथं चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला सेव्ह या बटनावरती आहे जे क्लिक करून आपल्याला ही माहिती सेव्ह करायची आहे. तर आपण सेव्ह करून बघूयात. तर नॉमिनी रिक्वायर्डमध्ये नॉमिनी सिलेक्ट करायचं राहिलेलं आहे. तर आता नॉमिनी सिलेक्ट करूयात. हा आता आपण सेव्ह केलेला आहे. आता आपल्या मोबाईलवर जो आहे तो OTP येईल. सेंड OTPवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जो आहे तो OTP येईल. तो इथं OTP टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट OTPवर आपल्याला जे आहे ते क्लिक करून घ्यायचं आहे. तर मेसेज आलेला आहे. इथं OTP टाकूयात आणि आपल्याला आता हा OTP व्हॅलिडेट करायचा आहे. व्हॅलिडेट केल्यानंतर आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. ॲप्लिकेशन सेव्ह म्हणलं आहे, सेव्ह करायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो येईल. जो काही तुमचा पोचपावती क्रमांक आहे तो येईल. SMS द्वारे सुद्धा आपल्याला याची पूर्ण माहिती जी आहे ती येते ओके करायचं आहे आणि आपलं अपॉइंटमेंट लेटर आपल्याला इथं जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर आपलं हे अपॉइंटमेंट लेटर आहे. तर आपल्याला 18 फेब्रुवारी जी की तुम्ही तारीख निवडाल त्या तारखेला जाऊन आपल्याला ओरिजिनल मूळ कागदपत्र या इथं घेऊन जायचं आहे आणि इथं KYC करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तारीख जी आहे ती निवडून या इथं जायचं आहे संबंधित तालुका केंद्रामध्ये. तर आता आपण हे प्रिंट केलेलं आहे आणि आता आपण हे सेव्ह करून ठेवूयात. सेव्ह ॲज PDF म्हणलेलं आहे.
तर याची आपण प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. प्रिंटआउट काढल्यानंतर